पाठीमागे खंबीरपणे उभे राहून त्यांना नेहमी शुभेच्छा देऊन त्यांना म्हणजे चांगले प्रोत्साहित करत असतात क्रिकेट खेळण्यासाठी आणि याच्या पुढे त्यांनी असंच प्रोत्साहित राहून चांगलं मैदानी वृत्तीमध्ये खेळ दाखवावी अशी मी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यस, थँक्यू. होते सचिनजी भोईर. अगदी विनंती करेल की आपण मंचावरती स्थानपन्न व्हायचंय. सर थोडं थांबवतो. दैवली टीम बॅटिंग करते आणि दैवली टीम साठी खऱ्या अर्थानं पारितोषिक आलंय. पियुष धनवे किंवा बाळादादा धनवे पहिल्या चेंडूवरती जर का षटकार आला तर आमचे सन्माननीय हर्षलजी मोरे साहेबांकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आणि सन्माननीय सुनील खातू यांच्याकडनं देखील पहिल्या षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. चला जाऊया मॅच कडे. एकीकडे आपण पाहतोय दैवली आणि त्याच्या विरोधात एक्सेल टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 4 षटकांची मॅच आहे. स्पीडअप करा प्लीज. ऑफिशियल आपणास सुद्धा विनंती आहे. जवळजवळ 1:13 झालेली आहेत. अगदी 40 मिनिटांचा अवधी जर ठरला तर 2च्या टोक्याला ही मॅच समाप्ती पदावरती आली पाहिजे. दरम्यान आपण पाहतोय या ठिकाणी आमचे कर्जत शहर अधिकारी सचिन दादा भोईर उपस्थित झाले. यांना सन्मानित करण्याची विनंती मी आमच्या स्पर्धेचे अकिब पटेल यांना करतो. अगदी ही स्पर्धा ज्यांच्या खांद्यावरती खेळवली गेली आहे ही जबाबदारी आपण पाहतोय पार पडली जाते आणि या जबाबदारीचा विचार करता अकिब पटेल यांच्या शुभ हस्ते सचिनजी भोईर यांना या ठिकाणी सन्मानित केलं जाते. मायाची उबदार शाल, शुभेच्छांचा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट. यस, मॅचला होईल स्टार्ट. पहिला बॉल. चांगली गोलंदाजी यावेळी पाहायला मिळते. अगदी बॉल सटीक लेंथ लाईनने गतीवरती स्वार होत मात्र फेकला गेला. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज कौशल बोराडे पाहायला मिळतोय. सलामीची जोडी आपण पाहतोय. एकीकडे म्हणायला गेलं ना बराचसा क्रिकेट अनुभवलाय सचिन तेंडुलकर यांचं स्वप्न मात्र नक्कीच कमी राहिलं, परंतु इथे दैवली टीमचं स्वप्न साकार झालंय. बाप बेट्याची जोडी मैदानात. बाळा दरम्यान दुसरीकडे पियुष दणवे. चांगला फटका होता. सिलेऑफ रिझन मध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न बाळा दनवींचा. दुसऱ्या बॉल वरती एकेरी स्वरूपातली धाव येते. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय भूषणजी कडू उपस्थित आहेत. यांचा सन्मान करतील सचिनजी भोईर. सचिन दादा भोईर यांना विनंती करेल की आपण भूषण कडू यांना सन्मानित करायचंय. अगदी पाहतोय 2 बॉलचा खेळ समाप्ती पथावरती. कौशल बोराडेचा नेक्स्ट बॉल राईट अप राउंड द विकेट. चांगला फटका टॅप करून केलेला. एक अनुभवी खेळाडू काय असतो हे दाखवण्याचा प्रयत्न पियुष दनवींचा जरूर पाहतोय. अगदी पहिल्या सामन्यात एक अट्रॅक्शन वाला झेल पियुष दनवी कडून मैदानात टिपला गेला होता, परंतु आता कौशल बोराडीच्या गोलंदाजीचा वरचष्मा मैदानात पाहायला मिळतोय. सातत्याने आपण पाहतोय प्रयत्न केले जात आहेत. 3 बॉलचा तरार अद्यापपर्यंत संपलाय. धावसंख्या 2 आकड्यावरती आपण अनुभवतोय. गोलंदाज कौशल बोराडे गोलंदाजी मार्क वरती. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल कडे जाऊया. राईट अप राउंड द विकेट. चांगला फटका. पुन्हा एकदा लॉंग ऑफ रिजन कडे ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे चांगलं ताकदीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि यावेळी मात्र संगम बोराडेने एकच धाव सुद्धा खर्च केले. अगदी पाहायला गेलं तर एक्सेल टीम फक्त या सामन्याला तितकंच तप्त करताना दिसून येत आहे. अगदी तप्त करत असताना संयमी ऋतूचा खेळ सुद्धा पाहायला मिळतोय. दैवली बनाम एक्सेल यांच्यातली लढत. बॉल अतिरिक्त खऱ्या अर्थाने बाउन्स केला गेला. मी तर म्हणेल इथे डिलिव्हर झाल्याच्या नंतर बॉलने गती धीमी केली, त्यानंतर एक उंची गाठण्याचा प्रयत्न. 4 धावा घेतील. चुकीची गोलंदाजी आता कौशल बोराडेच्या माध्यमातून मैदानात केली गेली.
वरती लागल्या गेल्यात. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर नंबर 1 मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि या षटकाचा विचार करायला गेला तर 7 धावा धावपळकावरती आहेत. कोणत्याही विकेटचं पतन नाहीये, परंतु या क्षणी धावत संख्येला एक फार मोठा ब्रेक लागलाय. पियुष दनवीच्या बॅट मधून एक चौकार जरूर आलाय आणि त्याच्यानंतर आता शेवटचा बॉल कौशल बोराडीचा मैदानात राईट आर्म राऊंड विकेट. पुढ्यात बॉल फेकलाय, परंतु यावेळी मात्र एक धाव कंप्लीट होईल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आलाय अंगलट. कधी कधी काय होतं, अति उत्साह माणसाला तितकाच त्रासात आणतो. अगदी तसाच प्रकार सध्या एक्सेल टीमच्या बाबतीत मैदानात घडला गेला. यावेळी जर तुम्ही विचार करायला गेला तर एक थ्रो झाला होता, त्या थ्रो नंतर मात्र दुसरी धाव कन्व्हर्ट झाली आणि या दुसऱ्या धावेच्या नंतर डायरेक्ट हिट करण्याच्या प्रयत्नात तिसरी धाव सुद्धा कंप्लीट झाली. अगदी हा दुसरा थ्रो डायरेक्ट हिट करण्याची गरज मला तर वाटत नव्हती, परंतु जाऊ द्या, चुकी होते क्रिकेटमध्ये. असं क्रिकेटमध्ये झालेल्या चुकांवरती खतपाणी घालू नये, परंतु इथे मात्र त्या चुकांमधून सावरणं अपेक्षित होता आणि या 3 धाब्यांच्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचले ती एका दशकाच्या बरोबरीने 10 या आकड्यावरती. पहिलं षटक समाप्ती पथावरती. पहिल्या षटकाचा वाजवेखेल संपला. 10 धावा धावपळकावरती लागल्या गेल्यात दैवली टीमच्या. अर्थातच दैवली बनाम एक्सेल या दोन संघादरम्यान संघर्ष जरूर आपण पाहतोय. आमदार चषक 2024 पुन्हा एकदा साहेबच. भव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन दरम्यान गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज कुणालचा पहिला बॉल. समोर पुन्हा एकदा पियुष दनवे. चांगला बॉल. यावेळी मात्र गोलंदाजीतला एक रस मैदानावरती कायम जरूर ठेवलाय. कुणाल आपण पाहतोय मागच्या सामन्यात एक सुंदर गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत होती, परंतु यावेळी मात्र पहिला बॉल त्यांच्या माध्यमातून डॉट आलाय. समोर आहे पियुष दनवी. राईट आर्म राऊंड द विकेट. अगदी सेम लेंथ लाईन ठेवण्याचा प्रयत्न आहे, परंतु ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा हा बॉल, जिथे मात्र पंचांनी त्याला वाईट इशारा घोषित केलाय. आउटसाइड द ऑफ स्टंप, इट इज वाईड कॉल. वाईडच्या मारणे अतिरिक्त बोनस. धावपळकावरती धावा जाऊन पोहोचल्या त्या 11 आकड्यावरती. 11 रन्स ऑन स्कोरबोर्ड विदाउट लॉस. चांगला फटका यावेळी पियुष दनवीच्या बॅट मधून, परंतु सहजरित्या पियुष दनवी जाळ्यात अडकलेत. पहिली विकेट यावेळी प्राप्त झाली आहे, ती मात्र एक्सेल टीमला. झटका क्रमांक 1 दैवली. या फलंदाजासाठी प्रत्येक षटकाराला विठ्ठलजी झुंजारराव यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. अगदी विकी संधीचं सोनं करण्याची वेळ जरूर आली आहे, परंतु यावेळी आपण पाहतोय 2 बॉलचा थरार संपला गोलंदाज कुणालचा, परंतु दुसऱ्याच बॉल वरती एक आक्रमकता सादर करत विकेटचं पतन घडवलंय. पियुष दनवेला लॉंग ऑफ रिझन मध्ये त्यांनी बाद घडवला. चांगला फटका आहे. डीप मिड विकेटचा खेळाडू चेंडू खाली येईल तोपर्यंत बॉल होईल. फेविकॉल का जोड आहे बाई, इथे कोणतीही चुकी नाहीये. परतावं लागेल ते फलंदाज विकीला.
बॉल समजतील असं लावा. नाही बरोबर आहे. प्रत्येक षटकाराला या ठिकाणी 1000 रुपयांचं कॅश प्राइज विठ्ठलजी झुंजारराव यांच्याकडून. अगदी आपण पाहतोय पराग शिंदे आता बॅटिंग लाईन वरती आहेत. विकेट नंबर 2 बॅक टू डग आउट. विकेट हॅट्रिकच्या कगार वरती गोलंदाज कुणाल ऑन हॅट्रिक बॉल. अगदी आपण पाहतोय 2 झेल यावेळी कुणालच्या गोलंदाजीवरती आले. टॅप करून केले गेले. पराग मी तर म्हणेल चाणक्य जरूर निघाले मैदानात. एक धाव धावपळकावरती येईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या आकड्यावरती. 12 रन्स ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. अगदी पहिल्या षटकाचा विचार करायला गेले तर 10 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या. त्याच्यानंतर पहिला बॉल कुणालचा डॉट आला. त्याच्यानंतर मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप वाईड आला. त्याच्यानंतर पुढच्याच बॉल वरती पियुष दनवीची विकेट लॉंग ऑफ रिझन मध्ये. आणि त्याच्यानंतर विकी फलंदाजीला आले. ते डीप मिड विकेट रिझन मध्ये बाद झाले. नेक्स्ट बॉल वरती एकेरी धाव परागचे कडून. इथे बाळा दनवीची गोल्डन विकेट. अफलातून व्हॉट अ बॉलिंग अटॅक. लाजवाब. कालची रजनी आठवून देणारा प्रसंग पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. अर्थातच साहिल 11 एसएससी चिंचोली संघाच्या साहिलला कोण विसरेल ज्याने एका षटकात नोंदवल्या होत्या 5 विकेट. आणि अंपायरला सुद्धा भाग पाडला त्याने आयोजकांना सांगण्यासाठी की निव्याचा एक आता आमचे आयोजक खरं म्हणायला गेलं तर आज दैवली टीम मधून आपला संघर्ष त्यांनी क्रिकेटचा चालू ठेवलाय. आणि केतन बामणे बॅक टू बॅक 3 षटकार जर आले तर विठ्ठलजी झुंजारराव यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज. आणि एक छकडी जरी मारली तरी राकेशजी दलवी यांच्याकडून 2000 रुपये हे मला घ्यावे लागतील जवळ आता माझ्या. खरं आहे ते हे महत्वाचं आहे. आकिबजी पटेल तुम्ही शांत काय. आणि आकिब पटेल यांच्याकडून 1000 आणि बॅक टू बॅक 2 आले तर 5000 रुपये मला वाटते राकेशजी दलवी यांच्याकडून. केतन सर मला आजही आठवत आहे. खरं म्हणायला गेलं तर मी पुन्हा एकदा सूचित करतो. अक्षयजी बोराडे यांच्याकडून कुणालच्या या वारंवार विकेट साठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. अगदी जर पाहायला गेलं तर इतकं केतन बामणेनं तुम्ही लाईटली घेऊ नका दादा. मलाही मॅच आठवते. अगदी अगदी मी तुम्हाला तेच सांगतोय. हेच मैदान आहे विसरता येणार नाही. फक्त स्टेज उलट्या साईडला आहे. ती डेची स्पर्धा होती अजय दिघेंची आणि समोर होती मास्टर दैवली. जे आहे ते सत्य आहे. आणि त्यावेळी केतन बामणेंच्या बॅटमधून आला होता षटकार. अगदी धावसंख्या जाऊन पोहोचले ती या 2 षटकांच्या अंती 13 आकड्यावरती. अद्यापर्यंत 3 विकेटचं पतन थोडा अडगलीत सापडलाय दैवली संघ. परंतु केतन बामणे पराग शिंदे यांना जबाबदारी आपल्या खांद्यावरती जरूर घ्यावी लागणार आहे. आणि या जबाबदारीचं वैशिष्ट्य म्हणायला गेलं तर धावत संख्येला एक मोठी उंची द्यावी लागेल. आणि त्याच्यानंतर मात्र काही सावरलं तर बरंच काही या ठिकाणी घडू शकतं. थांबाटीचे तुम्ही कशाला नुसतेच ते संदीप गायकवाड जर असले ना, संदीप गायकवाड असते तर तुम्हाला सांगितलं असतं तुमचं आमचं नातं काय. त्यांना माहिती आहे चांगलं नातं.
अजय दिघे आपण केतन बामणेसाठी किती मोठं पारितोषिक लावलंय आमच्यापर्यंत येऊ द्या. क्या बात आहे. प्रत्येक बाउंड्री प्रत्येक सिक्सर प्रत्येक चौकार 1000. आता माझी इच्छा एक एक रन साठी लावा. थांबा अजून तुम्ही ती मॅच तशी सिच्युएशन नाहीये. आता हे सध्या बॅटिंग चालू आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज संकेत यावेळी आपल्याला पाहायला मिळतोय. जाऊया मॅच कडे. चांगला फटका अकलेचा बुद्धीचा वापर करत केतन कडून एक फटका जरूर आलाय. यावेळी पॉइंट रिजनला त्याने स्ट्रोक देण्याचा प्रयत्न जरूर केला. एक धाव कंप्लीट झाली. एका धावेच्या मदतीने 16 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. 3 विकेटचं पतन अद्यापर्यंत पाहायला मिळालं. अगदी आपण पाहतो ही मॅच पाहण्यासाठी हेमंत गुराव मैदानात दाखल झालेत. खरं म्हणायला गेलं तर थोडासा कान मंत्र देण्याचा वारंवार ते प्रयत्न करतायत. परंतु आता बॅटिंग करणारे 2 फलंदाज मैदानात आहेत. एकीकडे केतन आगे तर दुसरीकडे आपण पाहतोय पराग शिंदे आगे. हेमंत गुराव आपण मंचावरती या. अगदी वैभव सुरावकर यांच्याकडून पारितोषिक लागलं जात आहे. केतन बामणे यांच्या प्रत्येक षटकाराला त्यांच्याकडून 500 रुपये आहेत. विठ्ठलजी झुंजारराव पराग शिंदेसाठी पारितोषिक लागलं होतं प्रत्येक षटकाराला. वेळेस वाचवलं यांनी. मिरची 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 वाजून गेला. एक पाटीची भूपाली वगैरे होऊ द्या डीजे मास्टर. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने धावा जाऊन पोहोचतील त्या तब्बल 22-20 या आकड्यावरती. वीस आकड्यावरती धावा जाऊन पोहोचल्या. चांगला फटका अगदी पायातून कडून काढलाय बॉलला. खरं म्हणायला गेलं तर फार चांगली गोलंदाजी यावेळी पाहायला मिळतीये आणि एकच धाव धावफलकावरती आली आहे. संकेत आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती एक चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न वारंवार होतोय. अद्यापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचली 21 या आकड्यावरती. चला जरा स्पीड अप करा प्लीज. अगदी काही सामने अजून मर्यादित आहेत. केतनला संधी निर्माण केली गेली होती. खरं म्हणायला गेलं तर केतनच्या पारीचा इथे अंत होता राहिलाय. अगदी पळीची कडा घेऊन हा बॉल जरूर पाहायला मिळत होता. राहिलजी शेख आणि रुपेशजी गरुडे यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. परतावं लागेल पराग शिंदेला. 1 मोर विकेट डाऊन.
असं आहे तुमचं. तुम्हाला बोट पकडायला दिलं का अख्खा हात घ्यायला बघता तुम्ही. थोडक्यात होऊन जाऊ द्या. इथे तुम्ही मी म्हटलं पहाटेची भुपाली वाजवा 1 वाजलाय, त्याचं कारण यांना समजून आलं नाही. व जागृत करा, जरा स्पीडअप करा मॅच मध्ये, हेच आमचं सांगणं असतं. डीजे मास्टर आपली पहाटेची भुपाली शोधत बसता बसता भलतीकडेच गेले. ते कालपासूनच शोधतायत, बघितलं मी. अजय सर, उद्यापासून बाद होतील वाटते ते. अजय सरांचा सल्ला आलाय आमच्याकडे. मॅच कडे जरूर जाऊया. इथे मात्र फटका चांगला रंगवलाय. मॅच कुशल मोमेंट वरती जरूर पाहायला मिळणार आहे. एक सिक्सर जर आला केतन सर तुमच्या बॅट मधून, तर तुम्हाला राकेश दलवी याच बॉलवरती, या बॉलवरती जर सिक्सर आला तर 5,000 रुपयाचं कॅश प्राइज. टेन्शन घेऊ नका, सिक्सर मारा, 5,000 घ्यायचं माझं काम. आकिब सर कुठे गायब झाले? केतन एक षटकार जरूर येऊ द्या तुमच्या बॅट मधून, माझी तर फार मोठी इच्छा आहे. या बॉल वरती आला तर मग दुग्ध शर्करा योगच पाहायला मिळेल. सध्या नाहीये, म्हणजे पुढच्या बॉल वरती तर राकेश सर कंटिन्यू राहील. ते गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज मयूर, अगदी थोडेसे चेंजेस पाहायला मिळाले. गोलंदाज तेच राहिलेत एक्सर टीमचे, परंतु दुसरं तिसरं चौथं या बॉल वरती षटकार जर आला तर आकाश तुमच्यासाठी आमचे डीजे मास्टर आनंद यांच्याकडून 200 रुपये. चांगला बॉल मयूरच्या माध्यमातून आपण पाहतोय. डॉटची संगता यावेळी केली जाते. पुन्हा एकदा आनंदचं पारितोषिक कंटिन्यू राहील. आकाश तुमच्यासाठी कमावण्याची संधी खरं म्हणायला गेलं तर. मयूरचा नेक्स्ट बॉल, राईट आर्म राऊंड द विकेट. इथे फळीची कडा घेतली होती, परंतु एक धाव जरूर कंप्लीट होईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता आमचे साथी स्कोरर रुपेश आम्हाला सांगून देतील. 24 या आकड्यावरती. बॅट्समन वरती आले ते माझी नजर आली. 24 धावा धावफलकावरती आहेत. राकेश सर, केतन बामणे आता स्ट्राईक वरती आहे. अगदी षटकार जर आला तर 5,000 रुपयांचे कॅश प्राइज. काही टेन्शन घेऊ नका केतन सर. कॅश होतील, नाही झाले तर मग आहे 5,000च आपलं कंटिन्यू चालू. नेक्स्ट बॉल कडे जाऊया. राईट आर्म राऊंड द विकेट. वाईडचा इशारा, आउटसाइड द लेग स्टंप. इट इज अंपायर कॉल. अगदी आपण पाहतोय ना की गोलंदाजी सर्रासपणे मैदानात पाहायला मिळतीये चांगली. राईट आर्म राऊंड द विकेट. चांगला फटका आहे आणि यावेळी काय घडलंय? 5,000, अगदी 5,000. आकिब पटेल यांचे 1,000 आणि आमचे द्या. आता मात्र तुम्हाला माफी नाही. सगळ्यांनी स्वप्नात पाहू नका. मी पहिलंच म्हटलं होतं की करा आता.
अमोल अमोल सर आणि केतन कडू सर यांना विनंती की आपण मंचावरती या. चला चला हे एटीएम कोला कॅश येऊ द्या. नाही सगळ्यांकडून मी घेणार. सध्या स्पर्धांचं आर्थिक खातं केतन बामणेंकडे हे विसरू नका. हा येतोय चौकार. पस्तीसच्या आकड्यावरती थोडा हसी मजाक जरा बाजूला राहू द्या, परंतु स्कोर कडे आपलं लक्ष केंद्रित करूया. 35 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. अगदी तुटपुंजा धावसंख्येला वेग दिला होता तो मात्र दैवली टीमने केतन बामणेच्या बॅटिंगने या दोन मोठ्या स्ट्रोकने या स्पर्धेला पुन्हा एकदा युटर्न पाहायला मिळतोय. हॅलो, व्हाईट बॉलला एक एक्स्ट्राची धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते, म्हणजे 36 धावा आता धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. हा चांगला चेंडू होता आउटसाइड डी ऑफ स्टंप. हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. एक चेंडूचा इथून आपण पाहतो खेळ बाकी आहे या इनिंग मधील. शेवटचा एक चेंडू बाकी आहे मयूरच्या या षटकातील. केतन बामणे स्ट्रायकिंग एंड वरती. लोअर फुलटॉस ऑन साइडला हा फटका. त्या ठिकाणी टीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल कंप्लीट झाले, वेगानं आले दुसरीसाठी कॉल. आणि दुसरी धाव देखील जर पाहायला गेलं तरी तर कंप्लीट झाली आहे. 2 धावा इथून कंप्लीट झाल्या आणि या 2 धावेने धावफलकात जाऊन पोहोचेल. 38 आणि 39 धाव्यांचा आता टार्गेट असणार आहे ते एक्सेल टीम समोर. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. तमनाथ आणि वेणगाव दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी आपण.
संगम बोराडे आणि कौशल बोराडे जरूर पाहायला मिळत आहेत. प्रीत भोईर यांच्याकडून पारितोषिक लागलं गेलंय. संगम बोराडे बॅक टू बॅक 3 षटकार जर टोकले तर प्रीत भोईर यांच्याकडून 5,000 रुपयांचे कॅश प्राइज. दादांनो हे गायब झाले. अगदी तिकडे लोकांचे फोन सुरू झाले. मला पहिल्या बॉलला विकेट गेली तर 1,000 रुपये सुनील कातो यांच्याकडून. ही समीकरण आहे. अशी पारितोषिके लावावी लागतात. बरोबर आहे, त्यांचं पण चुकत नाहीये, संघासाठी द्यावी लागतात. इथे मला सगळ्यांनी फोन करून सांगितलं काय मैत्रीपूर्ण नातं जपलं जातं व्यासपीठावरती, म्हणून मी पटापटा म्हटलं कॅश देऊन टाका म्हणजे मोकळं होईल, समोर लाईव्ह होऊन जातं. संगम बोराडे यांच्यासाठी पारितोषिक जरूर लागलं गेले. प्रीत भोईर यांच्याकडून बॅक टू बॅक 3 षटकार 5,000 रुपयाचे कॅश प्राइज. चला मायक्रोफोन वरती आपण इन्व्हाइट करूया अगदी आमचा बुलंद आवाज संदीप गायकवाड. पहिल्या विकेट साठी मनोज जाधव यांच्याकडून 500 रुपये. पहा कशी व्यूहरचना रचली जाते. खातू साहेब आहेत, काय टेन्शन नाही, तुम्ही इथेच आहेत. खातू साहेबांनी खातं खोललंय खरं म्हणायला गेलं तर, टेन्शन घेण्याची गरज नाहीये. धन्यवाद संदीप सर, धन्यवाद योगेश. पराग शिंदे आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती सज्ज. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि गोलंदाजावरती अपशप आपण पाहतोय. दादा पाण्याचं 4 प्लेयर साठी आपण घेऊन चालला जरूर आहे. पाण्याचा उपयोग आपण पाहतो खूप महत्वाचा आहे. आणि रात्र असेल, तिसरे पंच आपण त्वरित इथे उपस्थित व्हायचे. तिसरे पंच जरूर पाण्याचा जार येईल. रात्र वैऱ्याची असते. तमना संघ आणि वेनगाव संघ कॅप्टन चला टॉस साठी. तिसरे पंच ऑफिशियल्स आपण जॉईन व्हायचे. यानंतर चेंडू चेक केला जाईल. ओके सॉरी वेट राजेश सर. गॅप मध्ये चेंडू ढकलला गेला. केतन बाबने चेंडूचा पाठलाग करतील पण चेंडू सीमारेषे परत जाऊन पोहोचलाय. 4 धावेसाठी चौकार.
अफलातून संगीत जे आमच्यापर्यंत पोहोचलं तुमच्या माध्यमातून. पहिला चेंडू निर्धाव आणि त्यानंतर चौकार साऊंड चेक केलं त्यांनी, जे रात्री पण साऊंडचा आवाज कशा प्रकारे आहे हा चेक केला. तिसरा चेंडू पराग पहिल्यांदा आपलीशी फलंदाजी घेणारा चेंडू आपण पाहतोय. तीन चेंडू आतावर पाहतो, 4 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पराग चौथा चेंडू घेऊन दिला. 39 धावांचं लक्ष्य. पहिल्या 3 चेंडू होती, 4 धावा. दोन्ही संघाच्या कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. तर इथे पुन्हा एकदा आपण पाहतो सुंदर गोलंदाजी. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सुरज जाधव यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. नाणेफेकीचा कौल आपण पाहतोय त्यांच्या शुभ हस्ते. एकोणचाळीस धावांचं लक्ष आपण पाहतो. 4 चेंडू आणि 4 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. पाचवा चेंडू पंताच्या डाव्या साईड पराग गोलंदाजी मार्गावरती सज्ज आहे. इथे हे सुरेख फटका लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव्या दरम्यान पूर्ण केली जाते. एका धाव्याने 5 चेंडू 5 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. शेवटचं चेंडू आपण पाहतो या षटकातील पहिलं पॉवर प्लेचं षटक. एकमात्र षटक आपण पाहतोय. टॉस या ठिकाणी केला जातोय. टॉस छत्रपती तमनाथ संघाने प्राप्त केला आणि प्रथमतः बॅटिंग वेणगाव संघ निवृत्ती क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले. पराग पुन्हा एकदा या पंचाच्या डाव्या साईडने समोर आहे फलंदाज कुशलसाठी पुढचा चेंडू. बराच काळ चेंडू हवेमध्ये आहे. दोन क्षेत्ररक्षणाच्या दरम्यान पाहतोय कोणत्या प्रकारची चुकी नाही. पहिला झटका, पहिला अंतरा, पहिला गडी गारत माघारी परतणार कुशल. झटका क्रमांक 1 दिलाय तो एक्सेल संघाला आठवणी देईल. आत्ता रंगात आला डीजे मास्टर. ही विमलची पॉवर. पहिल्या षटक समाप्ती पदावरती जाऊन पोहोचला. पहिल्या षटकामध्ये शेवटचा चेंडू होती, विकेट पाहायला गेला. 5 धावा स्कोर कार्ड वरती. 18 चेंडू आणि 34 धावांची अजूनही गरज आहे विजयासाठी. आपण पाहतोय एक्सेल संघ 1 डाऊन ला गेलाय तो बंटी. आपण बंटीला पाहू शकता 1 डाऊन ला. समोर एक गोलंदाज पियुष बाला धनवी. पियुष तयार पंतच्या डाव्या साईडनी. उर्मित चेंडू आहे पॉइंटच्या डोक्यावरून डीप कव्हर पॉइंट मध्ये. पराग शिंदे चेंडू परत पोहोचतील त्या दरम्यान सिंगल. एका धावेवरती समाधान म्हणावं लागेल. एका धाव्याने स्कोर कार्ड अग्रेसर होतो 6 या आकड्यावरती. 39 धावांचं लक्ष होतं. अजूनही 17 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. एक धाव खूप महत्वाची असेल. निर्धाव चेंडू घातक ठरू शकेल तो एक्सेल संघासाठी.
पियुष स्लोअर गती परिवर्तन या अगोदर समोर दिला होता स्टंपच्या काहीसा किमतीचा बाहेर होता नंतर पाहिलेला व्हाईट यॉर्कर चेंडू आपण पाहतो थोडासा लाईन आणि लेन मध्ये बदल स्लोअर टाकलं होतं फ्लाइट होतं फर्स्टला गेला फलंदाज निर्धाव चेंडू दुसरा षटक पियुष बाला धनवी गोलंदाजी मार्क वरती टॅप केला चेंडूला कव्हर पॉइंट मध्ये स्वीपर झोन मध्ये पराग शिंदे तैनात एक सिंगल घेतली होती संदीप बोराडे सरांनी सांगितलं कर्जत टेनिस क्रिकेट मध्ये आपण पाहतोय बाप बॅटेची जोडी मैदानावरती अनेक वर्ष पांडुरंग भोईर अमोल भोईरला खेळताना पाहिलं गेलं अर्जुन मोघे हर्षल मोघेला खेळताना पाहिलं गेलं इथेही बाप बॅटेची जोडी मैदानावरती पाहतोय दीपक राणे आणि त्यांचे सुपुत्र मैदानावरती आपण खेळताना पाहतोय इथे बाळादा धनवी आणि पियुष धनवीला पाहतोय जरीला इंटरनॅशनल लेवलला आपण झिम्बाब्वे कडून पाहिलं गेलं कॅनडा कडून पाहिले बाप बॅटेची जोडी पाहिली गेली म्हणजे अनेक पिता पुत्राची जोडी आपण क्रिकेट मध्ये पाहतोय फ्लाइट होतो ओरपी चेंडू स्लोअर पुन्हा एकदा गती परिवर्तन गोलंदाजाकडून सिंगल रोटेट होते सिंगलने स्कोर कार्ड 39 धावांचा पाठलाग करत असताना जाऊन पोहोचले ते 9 या आकड्यावरती 30 धावांची अजूनही गरज आहे 13 चेंडू आणि 30 धावा घरच्या मैदानावरती खेळत असताना पियुष सुंदर गोलंदाजी करतोय ते पुन्हा एकदा फ्लाइट ला जवाब गोलंदाजी या अगोदर स्लोअर होतं त्यानंतर गती परिवर्तन केलं थोडं गतीने फेकलेला चेंडू निर्धाव चेंडू दुसरा षटक समाप्त झालाय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड 9 येणारे 12 चेंडू आणि प्रति षटक 15 धावा म्हणजे 30 धावांची गरज आहे पियुषने 4 धावा खर्च केला जरी विकेट प्राप्त केला नसेल पण सुंदर तत्पूर्वी या 12 चेंडू 30 धावा कशा प्रकारे होतील संधी देऊया बाकी गणेश उत्सव सुरू आहे पण येणारी 19 तारीख जगात भारी असणार आहे जगात भारी 19 फेब्रुवारी येणार माझ्या महाराजांची स्वारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती गोलंदाज तयार बाला बसे गोलंदाजी मार्क वरती टॅप केला चेंडूला कव्हर पॉइंट रिझर्व मध्ये शतरक्षक पण पोहोचणार दुसरी धाव पूर्ण केली जाते 2 धाव्याने स्कोर कार्ड 17 11 आता मला झोप आली काय 11 चेंडू आणि 28 धावांची गरज 28 दिनेश अर्थात मला बऱ्याच वर्षानंतर कमबॅक पाहिलं गेलंय ही स्पर्धा खेळणार 3 दिवसापूर्वी पेपर मध्ये डिक्लेअर केलं होतं दिनेश मसे स्पर्धेमध्ये उतरणार इथे क्रिश बाहेर पंत सांगितलं खराब चेंडू नो चेंडूने आपण पाहतोय पॉपिंग क्रीज आपण पाहिलं गेलं जी बॉक्स क्लिप आहे आपली तिला पार केलं चेंडूला नो चेंडू यानंतर असणार एक सरसंघ उघड्या डोले पहाणे पुढचा चेंडू फ्रीटचा चेंडू फ्रीटचा चेंडू आपण पाहतोय ऑन साइड लॉगा जोडला फंबल या ठिकाणी पाहिलं गेलं एकच धाव
साहिल होता त्या ठिकाणी. घरचं मैदान, घरचे प्रेक्षक, घरचे पाठीराखे आणि त्यावरती पाहिलं गेलं 101 कोच, सर्व शिक्षक. बघा यांना सर्व काही माहिती आहे. इमाम शाबू यांना सर्व काही माहिती आहे, तरी 11 प्लेअर मध्ये नाहीये. ही खंत आहे. सुंदर चेंडू, तारीफ केली जाते. निर्धाव चेंडू हा दिनेश मत्से अर्थात बाला यांच्या गोलंदाजी वरती धावा वसूल होत नाहीये. गोलंदाज तयार. कर्जत हवेली एक्सप्रेस नावाने प्रसिद्ध असलेला गोलंदाज आपण पाहतोय. अफलातून गोलंदाजी. का पेपर मध्ये न्यूज आली होती बाला मसे फॉर्म गोलंदाज कमबॅक करणार का? चांगली गोलंदाजी आपण वाहतो त्यांच्या माध्यमातून. घरचं मैदान, घरचे प्रेक्षक, घरचे पाठीराखे. डीजे वाला त्यांचा पाहुणे, त्यांचे स्कोरर, समालोचक, पंच आणि लाईव्ह वाले वेगळे, बाकी सर्व घरचे. आयोजक हे सर्वांच्या बाजूने असतात. सुरेख फटका, कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. झेल ड्रॉप. इथे चेक 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 केलं जाईल. चेक केलं जाईल. झेल ड्रॉप झाला. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्न तिसऱ्या पंच जरूर जॉईंट होतील. हा विकेट आहे की नाही, का फलंदाज पॉकिंग सुरक्षित आहे पॉपिंग क्रीज मध्ये, हे चेक केलं जाईल. बघा आवाज म्यूट कर दादा, आवाज म्यूट करून द्या. शेवटचा चेंडू, अंतिम चेंडू, एक नो चेंडू होता. आपण पाहिलं होतं दुसरा चेंडू नो फेकला होता. धावसंख्या स्कोर कार्ड 14 आकड्यावरती अजूनही 25 धावांचं लक्ष गाठायचंय. 7 चेंडू आहेत मागच्या सामन्यामध्ये, 7 चेंडू 28 धावा द्या. इथे 7 चेंडू आणि 25 धावांचं लक्ष. झुंजारराव साहेब खास करून या ठिकाणी बसले, तर त्यांनी फक्त ना फक्त
कॅश अंबरनाथ बँक आणि पेन बँक मध्ये त्याचं ओपन खातं आहे. त्यांनी फक्त पराग शिंदे हा त्यांचा आवडता प्लेअर. धन्यवाद दादा. इनसाइड एज परत काल चेंडू आवत केतन बाबळे चेंडू परत पोहोचण्याचा प्रयत्न जरूर केला होता. सिंगल आली. षटक क्रमांक 3 समाप्त झालाय. स्कोर कार्ड धावसंख्या 15 आकड्यावरती अजूनही 39 धावांचं लक्ष गाठायचं तर 24 धावा येणाऱ्या 6 चेंडू मध्ये 4 मल्टी हिट सामना पूर्णपणे होईल फिट. आता शेवटचा षटक स्लॉगर अंतिम षटक कोण घेऊन येणार तो पण संधी देऊया डीजेला. जे खेळाडू आहेत आमचे सहयोजक कमिटी मेंबर आहेत त्याचं मनापासून धन्यवाद. 2 दिवस तुम्ही जी संधी मला या ठिकाणी दिली मनापासून धन्यवाद. उद्यापासून नवनवीन समालोचक पुन्हा एकदा जॉईंट होतील या कॉम्बॉक्स मध्ये. संदीप बोराडे सर आपण पाहतो लीड करतील. इथे टॉस केला चेंडूला परत काल चेंडू हवेमध्ये एक धाव पूर्ण केली जाते. शतरक्षक आपण पाहतो चेंडू पडल्यानंतर 2 मीटर पेक्षा उंच हाईटने उडाला. 1 बाउंस चेंडू हवेमध्ये होता. त्या दरम्यान दुसरी धाव पूर्ण केली जाते. संगम ताकद पॉवर टॅलेंट सर्व काही खचाखच भरलेलं आहे. पण येणारे 5 चेंडू 22 धावा या ठिकाणी पटकावणार का? लाजवाब अशा धावा येतील. बामणे सरांनी अनेक वेळा पटकवल्यात अंडरम मध्ये. इथे संगम सुंदर चेंडू आपण पाहतो. बॅट आणि चेंडूचं टायमिंग सूत्र समीकरण दिलं नाही. 4 चेंडू शिल्लक 22 धावांची गरज. आता इथून डॉट चेंडू खेळणं संघासाठी बॅकफूट वरती ढकलल्यासारखं असेल. आता प्रत्येक चेंडू वरती मोठा फटका गरज आहे. झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल खूप मोठी शर्यत. चेंडू परत आपण पाहतोय या ठिकाणी शतरक्षक दिनेशची चेंडू सीमारेषे पलीकडे रस मिती 4 इथे आला चौका ठोक. आणि 18 धावांची गरज. प्रत्येक चेंडू बिग हिट बाउंड्री लाईन बाहेर डायरेक्ट पाठवावं लागेल. कसं डायरेक्ट पाठवावं लागेल. इथे गोलंदाज थोडसा कप्तान दाखवत असताना वाईटलाईनच्या खूपच बाहेर चेंडू. पंच सांगतील खराब चेंडू स्क्वेअर मारा. आता स्कोर कार्ड विजयासाठी गरज आहे 17 धावसंख्येची. 3 चेंडू 17 धावांची गरज. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण करणार का ठरणार हा चेंडू. इथे संगमच्या बॅटमधून चेंडू निघालाय जाऊन पोहोचलाय सीमारेषे पलीकडे रस मिळतील 6 इथे आला बेहतरीन षटकार ठोक दिली.
बॉल भेटला असेल तर जरूर त्यांना मॅच बॉल द्या. आता 2 चेंडू आणि 11 धावांची गरज. 2 चेंडू 11 धावा. संदीप बोराडे सरांनी काही दिवसापूर्वीची मॅच पाहिले गेले. 2 चेंडू 11 धावांची गरज असताना 2 चेंडू 11 धावा. कंपल्सरी चेसिंग आपण पाहतोय या स्पर्धेचं सूत्र नियम. अफलातून षटकर संगमच्या बॅटमधून पाहिला गेला. पुढचा चेंडू गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तेजस. दोन चेंडू 11 धावांची गरज. बघा बाहेरून आवाज देऊ नका आणि चेंडू टाकतानाही या खेळाडू आपण कोणत्या प्रकारचा आवाज करणार नाहीयेत. चेंडू रिलीज होत असताना कोणत्या प्रकारचा आवाज करू नका. इथे फुल लेंथचा चेंडू जरूर होता आणि चेंडूचा टायमिंग जुळलं नाहीये. एक चेंडू आणि 11 धावांची गरज. एक चेंडू 11 धावांची गरज. असं वाटलं होतं, आम्ही पाहिलं देसाई पाडा संघ आम्ही जिंकलो म्हणून घोषित केलं आणि त्यानंतर गोलंदाजांनी नो चेंडू फेकला होता दादा. म्हणून शेवटचा चेंडू होत नाही ना तो परत. काही सांगता येत नाही काय घडतंय काय बिघडतंय. एक चेंडू 11 धावांची गरज आहे. तेजस गायकवाड गोलंदाजी मार्क वरती. समोर आहे संगम. इथे सुरेख फटका. चेंडू गेला सीमारेषा पलीकडे. रन मिळतील 6. 4 धावाने पराभूत व्हावं लागलं. इथे एक्सेल संघाला टोकडी दे. पाच धावा खर्च करताना पॉवर प्लेचे षटक फेकले. विकेट प्राप्त केला. अष्टपैलू खेळाडू म्हणून आपण पाहतोय. मॅन ऑफ मॅचचा पुरस्कार त्यांना दिला जाईल आणि सुंदरराव साहेब याचकडून 1000 रुपयाचा पारितोषिक आहे त्यांच्यासाठी. त्याचबरोबर बोराडे आपलं 500 रुपयाचा पारितोषिक आपल्या 12 प्लेयर कडे देण्यात आलेले. जरूर 12 प्लेयर कडे आपण पाहतोय एक्सेल टीमचं ते पारितोषिक होतं ते देण्यात आलेले. वेनगाव विपक्ष तुमनाथ